जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण IMP क्वेश्चन बघू जे पुणे सिटीला पण आले होते, पुणे लोहमार्गला वगैरे. तर ते बघू. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य कोणते? महिलांसाठी शिक्षणाची सुरुवात किंवा महिला शिक्षणाची सुरुवात, वैद्यकीय सेवा, स्वातंत्र्य संग्राम, उद्योगाची उभारणी. तर याचं उत्तर आहे महिला शिक्षणाची सुरुवात, जी त्यांनी 1 जानेवारी 1948 ला सुरुवात केली होती. पुणे मध्ये भिडेवाडा जो आहे त्याच्यामध्ये महिलांचं जे शिक्षण आहे किंवा लहान मुलींना शिक्षण याचा प्राप्त झाला 1 जानेवारी 1948 ला. तर ही थोडी त्यांची माहिती आहे. त्यांनी महिलांसाठी खूप काही सशस्त्र लढा दिला. महिलांना सुशिक्षित आणि चूल आणि मूल हे नाही तर महिला समाजामध्ये पण चांगल्या प्रकारे वावरू शकतील, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. तर आपला दुसरा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तर याचं उत्तर येत आहे फेब्रुवारी. जो अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. तर निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 ला केंद्रीय मंत्रालयामध्ये सादर केला. जो काही भारताचा अर्थसंकल्प आहे, त्यांनी 9 वेळा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. हा त्यांचा एक विक्रम आहे जो त्यांनी त्यांच्या नावावरती केलेला आहे. तो म्हणजे त्यांनी आतापर्यंत 9 वेळा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात दरवेळेस हा सादर करण्यात येतो. महाराष्ट्राचा जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वित्तीय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 ला महाराष्ट्राचा मांडला. ज्याची तारीख आहे 6 मार्च 2026, हा जो आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेला आहे. तर आपण आता तिसरा प्रश्न बघू. (2026) मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड कोणत्या शहरात पार पडली? ऑप्शन आहे मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई. तर आपलं उत्तर आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम हे आपलं उत्तर आहे. 2026 मध्ये जे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड जी आयोजित केली होती ती विशाखापट्टणम या ठिकाणी केली होती. तर आपला चौथा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? महात्मा फुले, गोपाळ हरी देशमुख, आत्माराम पांडुरंग आणि लोकमान्य टिळक. जर आता लवकरच भरती निघेल असं म्हणत आहेत सगळेजण. मुंबईला तर काय 5,000 भरती सांगितलेली, ती पण निघणार. राहिला विषय मेरिटचा. मेरिट किती लागेल, कसं लागेल, काय त्याचा विचार तुर्तास तरी नका करू. पण जर भरतीचाच विचार करायचा असेल तर मी कसं होईल हे बघा. मेरिटचा विचार करून नाही चालणार. मेरिट काय असंही लागतं आणि प्रत्येक पेपरचे आजकाल गोंधळ खूप वाढायला लागले.
पेपर फुटला किंवा पेपरला कोणी मोबाईल घेऊन बसलं, चिटिंग वगैरे झाली, पेपर व्हायच्या आधीच पेपर फोडला किंवा असाच पेपर गेला तसाच पेपर गेला, ह्या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. त्याच्यामुळे ही येणाऱ्या भरतीला पण सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या. तुमचे मित्रमैत्रिणी एका ठिकाणी फॉर्म भरा, काही गोंधळ झाला तर तुमचं तुम्ही सगळेजण मिळून त्याला हँडल करा. एकच बिचारा लढतोय बाकीचे तसेच राहिले असं बिलकुल पण करू नका. फक्त जर चुकी होत असेल, ह्यावेळेस काही ठिकाणी चिपचा घोटाळा झाला होता तर तिथं काही बोलले, काही जण नाही बोलले, तर तसं नका करू. आपले हातचे मार्क आहेत, एक एक मार्क मिळवण्यासाठी मला माहिती किती टाइम जात होते, त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित करा. तर आपलं उत्तर आहे आत्माराम पांडुरंग. त्याचं स्पष्टीकरण थोडस बघू. प्रार्थना समाज हा समाजाची स्थापना, प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 ला 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये स्थापन केली. ही तारीख विचारली जाऊ शकते, ह्या तारखेचा विचार करा. आणि जाताना आणखीन 1-2 तारखा सांगेल त्या पण लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली 31 मार्च 1867 ला. आता आपला 5वा प्रश्न, महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? अरावती, विंध्य, सह्याद्री का सातपुडा? आपलं उत्तर आहे सह्याद्री. आता ह्यातलं थोडस स्पष्टीकरण मी थोडस लिहिलेलं आहे, बाकी आणखीन मी सांगेन. पुण्यातील जुन्नर व ठाणे या परिसरात पसरलेला आहे. जुन्नरच्या वायव्येस 28 किमी समुद्र सपाटीपासून उंची 860 मीटर व 2820 फूट आहे. 2000 वर्षापूर्वी व्यापारी मार्ग म्हणून खोदलेला होता. तर तिथले राजा तिथं खंडणी वसुली करायचे नाण्याच्या स्वरूपामध्ये. तर त्याच्यामुळं त्या खंडणीमुळे किंवा त्या पैसे गोळा करण्याच्या पद्धतीवरती इथं नाणेघाट हे नाव पडलं. जिथून खूप मोठे व्यापारीचे जे मार्ग, व्यापारी जे व्यापाराचं सामान घेऊन जायचे किंवा व्यापारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, त्यावेळेस त्यांच्याकडून कर आकारला जायचा. तर त्या कराला नाणेकर असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे तिथं नाणेघाट हे नाव पडलं. हा 2000 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्याही आधीचा आहे जो खोदलेला आहे. त्याच्यामुळे हे माझे 5 प्रश्न होते. तुम्हाला जर बाकीच्या ह्याच्यामध्ये जर बघायचं असेल तर थोडस मी हे सांगते. आपण 2026 चा अर्थसंकल्प बघितला. मला वाटतं दुसराच प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये एकच एकच म्हणजे त्यात पण 5 प्रश्न आसपास तयार होत आहेत. तर त्यातला पहिलं म्हणजे कोणी सादर केला? तारीख एक विचारतील, कोणत्या दिवशी किंवा कोणत्या दिवशी म्हणण्यापेक्षा कोणत्या महिन्यामध्ये. परत निर्मला सीतारामन यांनी किती वेळा सादर केला हा एक विचारतील. वर्ष एक विचारतील, म्हणजे 2026 मध्ये केलाय का 25 मध्ये केलाय किंवा ह्या वर्षी 9 वेळा विक्रम ज्यांनी केला त्यांचं नाव काय हे सुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे कोणी सादर केला तर इथं येईल निर्मला सीतारामन. तारीख जर विचारली तर 1 फेब्रुवारी
2026 आणि 27चा. पण त्यात विचार केला तर मागच्या वेळेस पण त्यांनीच केला होता, तर हा 9 वेळा झालेला आहे. सुरुवात पण विचारतील की त्यांनी पहिला कधी सादर केला होता, तर ते वर्ष पण लक्षात ठेवा. आणि आणखीन एक म्हणजे महाराष्ट्राचा पण ह्यात जो काही अर्थसंकल्प आहे, जसं की केंद्राकडून पण आलेला होता, जो भारताचा मांडला गेला, निर्मला सीतारामन यांनी मांडला, तसंच महाराष्ट्राचा पण मांडलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण मांडलेला आहे. हा भारताचा आहे. महाराष्ट्राचा एक येईल तारीख जर विचारली तर 6 मार्च 2026. दुसरं कोणी मांडला तर तिथे येईल देवेंद्र फडणवीस. हे एवढं जरी नाही विचारलं तरी कदाचित हे विचारतील पेपरला 100%. त्यामुळे हे करा. आणि ह्या 2 तारखा, ह्या आणि ही तारीख राहू द्या महाराष्ट्राची लक्षात. आता कुणी केलं तर हे तर काय फडणवीस साहेबांचं नाव लक्षात राहीनच, देवेंद्र फडणवीस यांचं तर काय ह्या पहिल्यापासून आता हे 9 वेळा यांचं बी नाव आलेले. फक्त तारीख मग कुठल्या एखाद्या वेळेस मंथ विचारू शकतात, एखाद्या वेळेस वर्ष विचारू शकतात, किंवा मग फक्त की पूर्ण विचारू शकतात. आता इथं कसं दिले 6 मार्च 2026 कोणत्या महिन्यामध्ये झालं, तिथं खाली जर ऑप्शन मध्ये तारीख पण असेल, मंथ पण असेल आणि वर्ष पण असेल, म्हणजे साल पण असेल, तर मग असं उत्तर येईल. आणि नुसतं मंथ जर म्हणलं तर मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं काहीतरी देतील. 1-2 महिने म्हणजे महिन्याचा एखाद्या वेळेस गॅप टाकू शकतात, किंवा मग डायरेक्ट सलग मंथ उचलून पण ते टाकू शकतात. फक्त ह्यांचं आहे ना, ह्यांनी 9 वेळा सादर केलेला आहे. पहिला कधी केला, आत्ताचा एक विचारतील आणि एखाद्या वेळेस 5वा किंवा 6वा एक विचारतील. ह्याच्या व्यतिरिक्त तर ह्यांचं काही विचारणार नाहीये माझ्या मते तरी. हेच विचारणार आणि 100% हेच विचारणार. पुढच्या पेपरला पण हेच विचारणार. त्याच्यामुळं प्रश्न तर व्यवस्थित बघा. आता एक्सप्लेन पण मी केलंय, हे तारखा वगैरे किती वेळा झाला, काय झालं ते. बाकी प्रत्येक क्वेश्चन ज्यावेळेस अनालिसिस करतो हिस्ट्री जॉग्राफी म्हणजे जीके जीएसचे, त्यावेळेस तारखा पण आपल्याला विचारलेल्या असतात, डेट्स आपण त्याला म्हणतो, कोणत्या वर्षी काय कार्य केलं, हे केलं, ते थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून पेपरला कशाही पद्धतीने येऊ आपल्याला ते कळलं पाहिजे. तर माझे हे काही 5 प्रश्न होते. नंतर हा मी डबल एक्सप्लेन करून दिला की हे अशा पद्धतीने प्रश्न येतील, तर हे बघा. बाकी माझे प्रश्न आजच्या व्हिडिओचे संपले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. बाकीचे IMP क्वेश्चन घेऊन येईन, असंच एक्सप्लेन करेन. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.